खुली नजर से देखो मित्रों, खोलो मन के द्वार। खुली नजर से देखो मित्रों, खोलो मन के द्वार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। विज्ञानाची सृष्टी घेतली, विज्ञानाची सृष्टी घेतली। दृष्टी घेऊया रे, दृष्टी घेऊया रे। भवतालीचे विश्व समजण्या प्रश्न विचारूया रे। भवतालीचे विश्व समजण्या प्रश्न विचारूया रे। प्रश्न विचारूया रे। ब्रह्मांडातील पृथ्वीवरती जीवन घडले कसे? वसुंधरेवर पाणी वायू सजीव बनले कुठे? ब्रह्मांडातील पृथ्वीवरती जीवन घडले कसे? वसुंधरेवर पाणी वायू सजीव बनले कुठे? विश्वातील विश्व समजण्या प्रश्न विचारूया रे। विज्ञानाची सृष्टी घेतली, दृष्टी घेऊया रे। वनस्पती प्राणी अन्न सूक्ष्म जीव नियमांना बद्ध, तेच नियम अन तेच तत्व तर भौतिक दुनियेस। वनस्पती प्राणी अन्न सूक्ष्म जीव नियमांना बद्ध, तेच नियम अन तेच तत्व तर भौतिक दुनियेस। भौतिकाचे नियम समजण्या प्रश्न विचारूया रे। विज्ञानाची सृष्टी घेतली, दृष्टी घेऊया रे। अणुरेणूची रचना समजू, चमत्कृती समजू। जीव रसायन भौतिक आणि गणितही उमजू। अणुरेणूची रचना समजू, चमत्कृती समजू। जीव रसायन भौतिक आणि गणितही उमजू। सृष्टी दृष्टी विज्ञानाची दोन्ही घेऊया रे। सृष्टी दृष्टी विज्ञानाची दोन्ही घेऊया रे। भवतालीचे विश्व समजण्या प्रश्न विचारूया रे। भवतालीचे विश्व समजण्या प्रश्न विचारूया रे। विज्ञानाची सृष्टी घेतली, दृष्टी घेऊया रे। भवतालीचे विश्व समजण्या प्रश्न विचारूया रे। प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका। शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका। प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंगवीनची मान पोकळी का? क्रिकेटची बॅट लाकडी का, सापाची चाल वाकडी का? सापाची चाल वाकडी का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? वटवाघळं रात्री फिरतात का, मासे पाण्यात तरतात का?
पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का, काजवे चमचम करतात का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. खोकल्याची उबळ येते का, सर्दीत नाक गळते का, मेंदूला वास कळतो का, आठवणीने उचकी लागते का, आठवणीने उचकी लागते का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का, जीवसृष्टी आणखी कुठे असेल का, माणसासारखा माणूस दिसेल का, माणसासारखा माणूस दिसेल का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. एक होता डोंगर फारच छान, एक होता डोंगर डोंगरावर झाड फारच छान, एक होता डोंगर फारच छान, एक होता डोंगर डोंगरावर झाड, झाडाला फांदी फारच छान. एक होता डोंगर फारच छान, एक होता डोंगर डोंगरावर झाड, झाडाला फांदी फांदीला पान फारच छान. एक होता डोंगर फारच छान, एक होता डोंगर डोंगरावर झाड, झाडाला फांदी फांदीला पान, पानात घरट फारच छान. एक होता डोंगर फारच छान, एक होता डोंगर डोंगरावर झाड, झाडाला फांदी फांदीला पान, पानात घरट घरट्यात पाखरू फारच छान. एक होता डोंगर फारच छान, एक होता डोंगर डोंगरावर झाड, झाडाला फांदी फांदीला पान, पानात घरट घरट्यात पाखरू पाखराची चोच फारच छान. एक होता डोंगर फारच छान, एक होता डोंगर डोंगरावर झाड, झाडाला फांदी फांदीला पान, पानात घरट घरट्यात पाखरू पाखराची चोच चोचीत चारा फारच छान. एक होता डोंगर डोंगरावर झाड, झाडाला फांदी फांदीला पान, पानात घरट घरट्यात पाखरू पाखराची चोच चोचीत चारा फारच छान. एक होता डोंगर फारच छान, एक होता डोंगर फारच छान. धन्यवाद. मला आकार नाही पण मी जगाचा आधार आहे. कधी मी बर्फ होतो तर कधी वाफ बनून उडून जातो. माझ्याशिवाय तुम्ही जगूच शकत नाही. ओळखा पाहू मी कोण? हात वर करा, उत्तर येत असेल ते. हा. नेहा. बरोबर. बरोबर सांगायचं रे आम्हाला. उभा राहून सांग, उभा राहून. मी कार्बन डायऑक्साईड. काय उत्तर आहे? व्हेरी गुड, अभिनंदन. टाळ्या वाजवा, ज्यांना येते त्यांना जरा प्रोत्साहित करा. मी कार्बन डायऑक्साईड पितो आणि तुम्हाला ऑक्सिजन देतो. मी एका जागी उभा राहतो पण खूप उंचावर जातो. सांगा मी कोण? हा. वनस्पती. झाड, वनस्पती. अगदी बरोबर, अभिनंदन. येते हो पोरांना. मी तारेतून धावतो पण मला कुणी पाहू शकत नाही. मी बटन दाबताच अंधार दूर करतो आणि पंखा फिरवतो. सावध राहा कारण मला स्पर्श करणं महागात पडू शकतं. हातवरती. विराज सांग, विघ्नेश. छान, व्हेरी गुड. पिरियॉडिक टेबल मधील असा कोणता घटक आहे जो सूर्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतो? असे काय आहे जे जिवंत नाही पण त्याला वाढण्यासाठी इंधनाची गरज लागते आणि पाण्याने ते मरून जाते?
असे काय आहे जे जिवंत नाही पण त्याला वाढण्यासाठी इंधनाची गरज लागते आणि पाण्याने ते मरून जाते? आदिती. व्हेरी गुड, बरोबर आहे. मी तुमच्या शरीरातील असा अवयव आहे जो कधीच विश्रांती घेत नाही. मी सतत धडपडत असतो. मी कोण? अरे सोपा आहे की, पुन्हा एकदा सांग प्रश्न. मुलांच्यातून उत्तर आलं पाहिजे. पुन्हा एकदा. मी तुमच्या शरीरातील असा अवयव आहे जो कधीच विश्रांती घेत नाही. मी सतत धडपडत असतो, धडधडत असतो. मी कोण? ना 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 व्हेरी गुड, बरोबर आहे. अगदी बरोबर. अभिनंदन. थोडस तुम्ही काय करायचं त्याच्यामध्ये हे टाकायचं, तूप करायचं. हा, हे कागद आहे. खुली नजर से देखो मित्रों खोलो मन के द्वार आता हा खुली नजर से देखो मित्रों खोलो मन के द्वार जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार चालायचं. लागलं का बघा, दूर तर निघायला लागलेला आहे बघा. जाळाच्या अगोदर दूर निघते. हा? अजून टाका तूप. जादूगार आपल्या शाळेत जादूगार आले, जादू करून आस दाखवायला पास लागले. की दुनिया किन नियमों पर चलती है इसके कहने पर ये पृथ्वी घूमती रहती है रहस्यमय अद्भुत भयकारी जो है लगता आज हर डर टूटे विभ्रम छूटे खुले जब उसका राज सोच बूझ से सब प्रश्नों के उत्तर हो साकार जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार बहता पानी कैसे उड़कर बादल बन जाए छोटे बीजों में से कैसे फसलें लहलहाए चारा खाकर गोबर बनता गोबर का फिर खाद जब मिट्टी में खाद मिले तो खिले फसल का स्वाद ऐसे ही जीवन का पहिया घूमे चक्राकार जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार खाली त्या पानापाचोळ्याच्या खाली आपल्या प्रयोगशाळेतून पोटॅशियम परमॅग्नेट हे रसायन काय केलेलं आहे, ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म जीव हो या सागर की महाकायसी भेल परमाणु हो ब्लैक होल हो या लहरों का खेल जिज्ञासा की डोर बांध कर जब हम कूद पड़े प्रज्ञा के ये पंख खोल कर सच की ओर बढ़े इस दृष्टि से देखोगे तो लगे अलग संसार जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार करून दाखवणार आहे. तिथे त्यांनी काय केलेलं आहे, एक कागद घेतला आहे आणि त्या कागदावरती त्या एक काय करणार आहे, प्रमाण ठेवणार आहे. ठेवून दाखवा. काय झालं बघा, त्या वजनामुळे कागद काय गेला, खाली गेला आहे की नाही. बर, ठीक आहे. आता त्याच्यात पुढची प्रोसेस काय आहे बघा. त्याने काय केलेलं आहे, त्याच कागदापासून कागदाला घड्या घातलेला आहे आणि तो कागद त्या ठेवणार आहे. पसरून बघा, उलटा ठेवून होता. तर आता ग्लास खाली गेला का बघा, नाही. तर याच्या मागचं कारण काय आहे, हे जादू नव्हे. तर याच्या माग बर हे काय असं काय झालेलं आहे, कशामुळे तो ग्लास खाली गेला नाही. त्या कागदाची रचना फक्त आपण काय केली, बदलली. कशामुळे झालं असेल हे सांगते का कोण. पुढे बघा म्हणजे लक्षात येईल. तर याचं मुख्य कारण जे आहे ते वातावरणाचा दाब, जे आपल्याला दिसत नाही परंतु त्याची प्रचिती आपल्याला येते. वातावरणाच्या दाबामुळे काय झालेलं आहे, तुम्हाला तो ग्लास खाली पडलेला दिसत नाही. ठीक आहे, खूप छान. अजून
विज्ञान दिनानिमित्त. हा तू इकडे उभा राहा, तू तिकडे उभा राहा, म्हणजे मागच्यांना दिसते आमच्या पाहुण्या. लिंबू, पाणी, ग्लास, हा सर्व तयार होते. हा काय केलं बघा, 2 ग्लास घेतलेले आहेत, दोन्ही ग्लास मध्ये पाणी घेतलेलं आहे. हा एका ग्लास मध्ये काय करणार आहेत त्या, मीठ टाकलेलं आहे, मीठ, सोडियम क्लोराईड मीठ टाकलेलं. आणि दुसऱ्या ग्लास मध्ये साखर, फक्त नॉर्मल पाणी, फक्त नॉर्मल पाणी काही त्याच्यामध्ये टाकलेलं नाही. साध्या पाण्यात लिंबू टाकल्यावर बुडतो. हा काय केलेलं आहे, फक्त पाणी जे आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, लिंबू टाकलं. दोन्ही ग्लास मध्ये लिंबू टाकलेलं आहे. काय दिसतं तुम्हाला फरक, काय दिसतोय बघा, फरक काय झालेला आहे, काय दिसतोय कोण परत तुम्हाला? सांगते? एका ग्लासच्या पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामध्ये देखील लिंबू टाकलाय, आणि एक साधं पाणी आहे फक्त, त्यामध्ये पण लिंबू टाकलाय. त्याचा फरक काय दिसतो सांगा फक्त काय तुम्हाला. फरक दिसतोय स्वर्णी? कारण आम्ही सांगतो फरक सांगा. काय दिसतोय? हा बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ज्या ग्लास मध्ये आपण मीठ टाकलेलं आहे त्या ग्लास मधला लिंबू काय होतोय, तरंगतो, आणि साध्या पाण्याचा लिंबू खाली गेलेला आहे. तर आता तरंगाचं कारण काय, कोण सांगतंय? गौतमी. घनतेचा परिणाम, घनतेचा परिणाम. गौतमीने काय सांगितलं, घनतेचा परिणाम. आता ही घनता, पाण्याची घनता त्या मिठाच्या पाण्यापेक्षा काय कमी आहे. मिठाची पाण्याची घनता कशामुळे वाढली, मीठ त्याच्यामध्ये आपण ऍड केल्यामुळे त्याची काय झाली, घनता वाढली. आणि ज्या पदार्थाची घनता कमी असते तो पदार्थ जास्त घनतेच्या पदार्थामध्ये काय होतो, तरंगतो. ठीक आहे, खूप छान. अर्णव करणार आहे काय? अनुराज आहे, अनुराज. अनुराज ये मग काय करणार ये आहे? बाळा, ये वर आहे, बघा किती छान पुणे. या इकडे अर्णव. हा काय 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 घेतलंय पोरीने बघा, रंगीत पाणी तयार करायला वाटत. हा रंगपंचमी आल्या त्याची तयारी चालली वाटतं. पाणी घेतलेलं आहे दोन्ही ग्लास मध्ये. एका ग्लास मध्ये काय, एका ग्लास मध्ये वॉशिंग वॉशिंग सोडा, धुण्याचा सोडा, निरमा, वॉशिंग पावडर. हा आणि दुसऱ्या ग्लास मध्ये हळद घेतलेली आहे. बर, आता पुढे काय करणार आहे, पुढे जाऊ का, पुढे जावा की जावा, पुढे जावा. बघा काय करायला लागत प्रयोग या मागे पण दिसू दे बरं का आम्हाला, तुम्ही काय काय करताय. हा तसं उभं राहा. हा हे बघा, प्रयोग काय चाललाय बघा. काय केलं, हात धुवायला लागले होते हळदीच्या पाण्याने आणि निरमाच्या पाण्याने. बर, त्यामध्ये मिक्स करताय का बघा. त्याच्यातच होता, ग्लास मध्येच होता. हा काय झालं बघा, फेक ब्लड करायचं होतं आम्हाला, ते हा झाले, झालं ग्लास मध्ये. ग्लास मध्ये झाले. आता रक्तासारखा हळद रक्त तयार झाला हा नैसर्गिक दर्शक पदार्थ आहे आणि निरमा त्याच्यामध्ये बेस. काय केलं या पोराने, एक रुमाल घेतलेला, रुमाल, आणि त्या रुमालावरती काय केलं त्यांनी, पाण्याने भरलेला ग्लास पालथा केलेला आहे. काय व्हायला पाहिजे होतं, पाणी खाली सांडायला पाहिजे होतं, परंतु एकही थेंब पाणी खाली सांडत नाही. तर याच्या मागचं विज्ञान काय आहे बघा, बघा एकही थेंब पाणी खाली सांडत नाही. तर अतिशय सुंदर असा हा प्रयोग यांनी केलेला आहे. आता याच्या मागचं विज्ञान काय, तर वातावरणाचा दाब. खाली सुद्धा काय होतंय, त्या ग्लासला वातावरणाचा दाब काय करतोय, वरती ढकलतोय, त्यामुळे पाणी खाली आलं नाही. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो,
विश्व कोणत्या सूत्राने चाले